अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। जीवनात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा अगदी मध्यरात्री देखील पैशाची गरज भासते। कुठलाही आकस्मिक खर्च, औषधांची गरज असते, दवाखान्याच्या समस्या असतात। तसेच मध्यरात्री अचानक कुठलीही समस्या जाणवते आणि आपल्याकडे पैसे नसतात। काही वेळा तर असं होतं, आपलेच पैसे आपण दुसऱ्याला देतो, पण आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा ते देखील पैसे आपल्याला कामाला येत नाहीत। आपल्या गरजेसाठी आपले अडकलेले पैसे मिळवण्यासाठी आणि आपल्याला इतर कोणाची मदत मिळवण्यासाठी हे देवी देवतांचे स्तोत्र, मंत्र आणि उपाय अत्यंत उपयोगी पडतात। अशी अर्ध्या रात्री केलेली सेवा लवकर फळ देते। या व्हिडिओत आपण बघणार आहोत, अर्ध्या रात्री पैशांची गरज भासली तर कोणत्या सेवा कराव्यात, कोणते प्रभावी मंत्र आणि उपाय करावेत आणि कोणते नियम पाळावेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। अर्ध्या रात्री पैशाची गरज पडली तर कुबेर देवाचा धनत्वरित आकर्षण मंत्र म्हणा। हा मंत्र ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम कुबेराय नमः। मी हा मंत्र पुन्हा एकदा म्हणते। हा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम कुबेराय नमः। हा मंत्र रात्री 12 ते 1च्या वेळेस म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून सरळ बसावे आणि हा मंत्र 108 वेळा म्हणावा। धनप्राप्तीची जी आपली गरज आहे ती मनात इच्छा बोलायची आहे आणि हा मंत्र रात्री जेव्हा आपण जपतो तेव्हा तीव्र परिणाम दिसून येतो। कुबेराची ऊर्जा रात्री सर्वाधिक सक्रिय असते। अचानक अडकलेली रक्कम मिळते, तसेच येत नसलेला पैसा मिळतो, तसेच मदत मिळत नसेल तर ती देखील मिळू लागते। पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात। दुसरा उपाय आहे लक्ष्मी बीज मंत्र। लक्ष्मी बीज मंत्र हा हातात थोडा गूळ घेऊन ओम श्रीम नमः हा मंत्र शांतपणे जपावा आणि तो गूळ एका कोपऱ्यात ठेवावा आणि सकाळी पक्ष्यांना खाऊ घाला। लक्ष्मी बीज मंत्र रात्री अत्यंत शक्तिशाली बनतो। हा मंत्र धनाचा मार्ग हटवतो आणि सूक्ष्म अडथळे हटवतो आणि धनाच्या ज्या कोणत्या समस्या आहेत त्या देखील दूर होतात। मध्यरात्री धनप्रवाहासाठी सर्वात लोकप्रिय वस्तू म्हणजे लवंग होय। ही तेज तत्वाची वस्तू आहे। लवंग रात्री वापरल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। हा उपाय करण्यासाठी एक लवंग उजव्या हातात घेऊन कपाळाला लावा आणि नंतर लक्ष्मी देवीच्या फोटोसमोर ठेवून ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा। ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा। याचा अनुभव 24 तासात मिळतो। एखादा फोन, तसेच जुने अडकलेले पैसे येतात, कोणीतरी मदतीला धावून येते, अशा प्रकारच्या पैशासंबंधित अडचणी दूर होतात, धनाच्या संबंधित समाधान मिळते। आणि चौथा उपाय आहे हनुमान संरक्षण मंत्र। हा मंत्र आर्थिक संकट निवारण्यासाठी केला जातो। या उपायामुळे पैशाच्या समस्या दूर होतात। नजर दोष असेल, तसेच अडथळे असतील, सतत भीती वाटत असेल तर या सर्व समस्या नष्ट होतात। यामुळे कोणतीही समस्या असेल तरीही हा मंत्र म्हणायचा आहे। हे उपाय करताना मन अगदी शांत ठेवा आणि मन प्रसन्न ठेवा। हे मंत्र संपवण्यासाठी उतावळेपणा करू नका, सावकाश म्हणा। मंत्र म्हणताना किंवा कोणतीही सेवा करताना अंधारामध्ये करू नयेत। उजेड असावा, निदान साधी मेणबत्ती तरी लावलेली असावी। तसेच एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा अनेक मंत्र म्हणू नयेत। आपण ज्या वेळेला सेवा करत असतो त्यावेळेला कोणताही एकच मंत्र म्हणा, त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक जाणवतो आपल्याला। आणि शेवटी कृतज्ञता व्यक्त करा, म्हणजे मला ही मदत मिळाली आहे त्याबद्दल धन्यवाद माना। असे केल्यास परिणाम लवकर मिळतो। तुम्ही या सेवा
एकाग्रचित्तेने आणि शांत मनाने जर केल्या, श्रद्धेने केल्या तर अर्ध्या रात्री देखील तुम्हाला पैशाच्या ज्या समस्या असतील त्या दूर होतील. आणि तुम्हाला देखील अशी कधी समस्या जाणवली तर मध्यरात्री या सेवा तुम्ही नक्की करा. या सेवेतील कोणतीही एक सेवा करा, त्याचा अनुभव तुम्हाला येणारच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.